खामगाव शहरात कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोयरीक पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी राम भारती महाराज हे होते, तर महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि माजी मंत्री आमदार संजय कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व आरतीनं झाली। त्यानंतर युवक युवतींनी आपला परिचय दिला। या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपवर युवक युवतींना मोलाचं मार्गदर्शन करून युवकांना स्वयंरोजगाराकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला। तर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित युवक युवतींच्या पालकांशी संवाद साधून युवक युवती परिचय मेळावे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केलं। या मेळाव्यासाठी राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एखादा फार विशिष्ट व्यक्ती असते सगळ्या पाहुण्यांमध्ये, जो फार चांगले प्रश्न विचारते। त्या पाहुण्यांनी मला विचारलं, म्हणजे भाऊ तुम्हाला पगार किती? मी म्हटलं बाबा आमदाराला पगार नसते, मानधन नसते। किती आहे? म्हटलं ₹1,00,000 आहे। बरं बरं म्हटलं आता हे खुश होतील पाहुणे बाबा। का म्हणे तुमचं तर 5च वर्ष ठरवा, मग पुढे कसं? मी म्हटलं भाऊ शेती आहे, मग शेतीत जाताच टाकावं। लावा मागच्या वर्षी 5 लाखाचं सोयाबीन काढलं। मग म्हणे डबल उभे राहा सांग का? मला तुम्हाला सोयाबीन पाहिजे की पगार पाहिजे ठरवा। अशा अडचणीचा भाग आहे। त्यामुळे सर्व लोकांनी एकदा खरं तर घरी बसूनच पहिले ठरवलं पाहिजे की आपल्याला सून किंवा जावं कसं पाहिजे। माझी मुलगी तर चांगली आहे, तिला हा असंच पाहिजे, नाही तर मग काय फायदा? तू नोकरी आपण त्याला शेती 2 एकर आहे म्हणते, मग काय देऊन फायदा? मग नोकरीवाला कशाला पाहता बाबा? तुम्ही 50 एकर शेतीवाला पाहा। मग 50 एकर शेती आहे तर मग ते नाही शेतीवाला नाही द्यायचं, आपल्याला नोकरीवाला द्यायचं। कुठं विचार करतोय आपण? आणि आज एक बघा की मुलगा आणि मुलगी जर समजदार आहे, दोघांनी ठरवलं ना, एकत्रितपणे पुढे गेले तर कोणाचीच ताकद नाही त्यांना कुटुंबाला थांबवायची। दोघांनी एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे, एक दुसऱ्याला साथ दिली पाहिजे, प्रत्येकामधून आपल्याला रस्ता काढता येतो। पण ही इच्छा, ही महत्वाकांक्षा, या पद्धतीचं विधान, या पद्धतीची हे नाहीच। आणि म्हणून थोडस बोलताना मला थोडस चुकीचे असेल, कोणाला चुकीचे वाटत असेल, पण माझी आंतरिक भावना आहे। मी जे रोज पाहतो